राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूरच्या वतीनं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 4 सप्टेंबर पासून शहापूर पंचायत समिती शिवतीर्थ या ठिकाणी साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला होता। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडून ओबीसी आरक्षणावर गदा आणणाऱ्या मागण्या होत असल्याचा आरोप करत ओबीसी समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदरचे साखळी उपोषण शहापूरचे तहसीलदार परमेश्वर गासुळे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या उपस्थितीत शांततेच्या मार्गाने स्थगित करण्यात आलं। साखळी उपोषणादरम्यान महासंघाचे पदाधिकारी म्हणाले की जरांगे यांची मागणी सुरुवातीला कुणबी प्रमाणपत्रापुरती मर्यादित होती, मात्र आता थेट ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाला द्या अशी असंविधानिक मागणी केली जाते। सुप्रीम कोर्ट व हायकोर्टानं वारंवार मराठा समाज मागास नाही असं स्पष्ट केलं असतानाही आरक्षणासाठी दबाव टाकणे हे चुकीचं आहे। त्यांनी पुढे सांगितलं की मराठा समाजाला आधीच एससी-बीसी 10%, ईडब्ल्यूएस 10% व ओपन कोट्यातील लाभ मिळतात, तरीही ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे शिक्षण, नोकरी, राजकारण व सामाजिक क्षेत्रात ओबीसी, भटक्या आणि विमुक्त जातींच्या संधी हिरावल्या जाण्याचा धोका निर्माण झालाय। या साखळी उपोषणाला विविध ओबीसी संघटना, नागरिक, महिला, सामाजिक संस्था यांनी पाठिंबा दिला होता। ओबीसी आरक्षण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। हक्काची ही लढाई लढण्यासाठी वेळ, ज्ञान व ताकद समाजासाठी झोकून देऊ असा ठाम संदेश राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश भांगरत यांनी दिला। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपण, शहापूर।